मार्केट इकडं जागेवरती फार मोठ्या प्रमाणात फ्रिक्वेशन आलंय हो. आता ते 2-4 दिवस थोडस होणार आहे, कारण हा मार्केटमध्ये थोडीशी आवक आता ही जागेवर मंदी झाल्यामुळे बी शेतकरी करणार आहेत. पण मुद्दा हा. असा आहे की हे पावसाचे थोपलेले माल आहेत. 8 दिवस एकदम काहीच कुणाला माल काढता नाही आले, अच्छा 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 अच्छा. आणि मधल्या काळात त्याच्या अगोदर तेलीने थैमान घातलं होतं, चांगलेवाले मागे थांबलेले आहेत. हा 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 आता जास्त थांबू शकत नाही, पण हा हा. थोडासा हे पुढं पण पाऊस झाला दिल्ली वगैरे. आता तुम्ही युपीला, मी रात्री टीव्ही पाहत होतो, एकदम म्हणजे सगळं जसं पुणे, नाशिक, मुंबई, कोकण जसं ठोकला तसा दिल्ली वगैरे युपी भागात थोडासा पाऊस नक्कीच झालाय. पण तो 2 दिवसाचा इफेक्ट आहे. पण त्या रस्त्यात गाड्या आहेत त्या थोड्याशा राहिल्यामुळं व्यापारी कमी रेट मागतायत, आणि हा. मार्केटला लोक धावायला लागलेली आहेत. तर गडबडून जाऊ नये, थोडस हा हा. विरळून विरळून काढलं ते 4 दिवस असे निघून जातील आणि पुढे करंट चालू होईल. अच्छा 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 अच्छा. हा, आता आपल्याला काय वाटतं, अरे बाजार पडले 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 पडले, म्हणजे जेवढी चेंगराचिंगरी होती की ती पळता पळता निम्मी अर्धी मरून जातात. हा बरोबर, तेच झालं. काय झालं आमच्याकडे घबराट आली आहे शेतकऱ्यामध्ये, असं झालं का बरं? नाही, काही झालेलं नाहीये. मी हे पावसाळ्यातच अंदाज सांगितला होता, छाती ठोकपणे सांगितला होता की आता मार्केटला कुठंच माल नाहीये. हा महाराष्ट्रात हा माल नव्हता, म्हणजे उत्तर महाराष्ट्रात सतत पाऊस होता, हा पश्चिम हा महाराष्ट्रात थोडासा पाऊस कमी होता, थोडे माल हा येत होते. पण काही होत होतं की इथं सुद्धा पावसाचे जे काही लोकांनी ओले माल आणू नये म्हणून थांबलेले, आणि त्याच्या अगोदर तेलाचे माल आलेले म्हणून थांबलेले. पण अच्छा अच्छा. आता जसं उघडल तसे सगळी एकदम उड्या मारणार आहे, कारण तुमची आवक वाढली की मार्केट ढासळणार आहेत, आणि हा. ढासळलेली मार्केट सुधारायला 15 दिवस जाणार आहेत. अच्छा त्यामुळं विरळून विरळून काढा म्हणून सांगितलेलं आहे. गडबडून जाऊ नका, रेट राहतील. अच्छा. हो 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 हो. म्हणजे आमच्याकडं हे जागेवर जे फिरताय ना आता मालेगाव कडचे व्यापारी, हम्म. 70 आणि 75 रुपयानं सौदे मारलेली 1-2 मार्केटमध्ये. ऐका ना, मी काल आता इंदापूर तालुक्यात जाऊन आलो. 85 नी सौदा दिला होता. एक शेतकरी तिथला शेजारचा माझ्याकडे येऊन गेला. त्यांनी पाहिलं, अरे हे तर गुटीच्याच बाजारात विकलं. तेव्हा परत आला, त्यांनी सौदा कॅन्सल करायला लावला. म्हणला तुला हा द्यायचा नाही. आणि त्याच हा हा. दरम्यान दुसरा व्यापारी आला, त्यानं 115 रुपयाने तो माल घेऊन गेला. मग जर तुम्ही अच्छा गडबडून जर गेला, तर आज व्हिडिओ युट्यूबला, मी इंस्टाला, युट्यूबला ती व्हिडिओ टाकलेली आहे. त्या शेतकऱ्याचं डायरेक्ट बागेत जाऊन आलो की हा आज हा. शेतकरी भयभीत झाला की तुम्ही 100ची वस्तू 50ला दिली, समोरचा घ्यायला बसलेलाच आहे ना. बरोबर आहे बरोबर मग आहे. तुम्ही धीर का सोडता? मी एवढं तुम्हाला आव्हान करतोय. मी म्हणत नाही माझ्याकडे जाणार, जागेवर अच्छा द्या, पण 4 दिवस जेटे जेटे फळं तोडा, 4 दिवसांनी सौदे करा, लयच नुकसान अच्छा झालं तर. अच्छा अच्छा. नाही बरोबर आहे बरोबर आहे. आणि जागेवरती मला सांगा, 70-80 रुपयात तुम्ही जर सौदे करायला निघाला, तर मग आमच्याकडनं अपेक्षा कशासाठी धरता? मार्केट वाढली पाहिजे. तुम्ही जागेवर दिलेला माल कलकत्त्याला दिल्लीला जाणार आहे, माझाही माल तिथंच जाणार आहे. बरोबर आहे मग बरोबर. तिथं जर खाणाऱ्याला स्वस्त भावात जर उपलब्ध झाला, तर आपणच आपलं मार्केट पाडतोय ना. बरोबर आहे. हा, त्यामुळे थोडस ज्यांना काढायचे त्यांनी नक्की काढलं पाहिजे. पण जे थांबणार आहेत पुढं 8-15, आता लोक गरबडून गेलेले आहेत. पुढं महिन्याने काय होईल आणि 15 दिवसांनी काय होणार? आजचं बघा तुम्ही, महिन्याचं का बघता? काय जादूची कांडी नाही झाड लागायला लगेच. अगदी बरोबर आहे. आणि एक्सेस क्रॉप वाढल्यामुळं थोडस इफेक्ट मार्केटवर तोच आणि काही संबंध ना? नाही 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 नाही, काय नाही काय नाही काय, ह्या वर्षी काही संबंध नाहीये. पुढच्या वर्षी जरा काही गणित वेगळी असतील का, लागवडी वाढलेली आहेत, पण ह्या वर्षी काही प्रॉब्लेम येणार नाही. अच्छा, कारण तुमचा सर्वे महाराष्ट्रभर पूर्ण आहे त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज आहे आहे कोणत्या आता एरियात सध्या माल. कर्नाटकात मध्ये काय चाललंय त्याचा रिपोर्ट आहे. राजस्थान संपले, गुजरात मध्ये थोडासा 1 महिन्याचा सीझन असतो, पण ते हा एवढा काही त्रास करत नाही ऑगस्टच्या नंतर, ऑगस्टच्या दरम्यान. हा पण हा. हा, एकंदरीत मागणी आणि पुरवठ्याचा ताळमेळ पाहिला तर डाळिंब कमी आहे. फक्त पाऊस पडला की हे 4-2 दिवस दरवर्षी गडबडी होतात, त्यातली गडबडी. अच्छा 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 अच्छा. हो, घाबरून जाऊ नका. थोडस झाडावर फळं राहू द्या. जर 8 दिवस टिकत असेल तर 10 दिवस टिकण्याचा प्रयत्न करा, आणि जर ती टिकतच नसेल तर थोडस अलीकडे वाढण्याचा प्रयत्न करा, पैसे करा. नाही, आता तसं आमच्याकडे ना हे एकदम प्रीमॅच्युअर्ड प्लॉट, ज्यांना टाइम आहे 15-20 दिवस दम मारतील ते पण प्लॉट आता काढून घेऊ राहिले लोक. मी तेच सांगतो ना की अरे काहीच माहिती नसतं. असं काय झालं असतं, ती पळापळीत आहे ना, शंकराची अनेक जण बिन मोकार मरत असतात, त्यातली मारणाऱ्याची संख्या आहे. अगदी बरोबर मग आहे. तुम्ही 15 दिवसाच्या पुढचं आता का तुम्हाला बाजार पडणार नाही, छाती ठोकून सांगणारा हा माणूस आहे ना. हा. आणि मी जसं सांगतो तसंच होणार आहे, हे पण लिहून घ्या, माझे रेकॉर्डिंग करून ठेवा. नाही 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 नाही, तुमचं म्हणजे प्रेडिक्शन इथून माग कधीच चुकलं नाही. त्याच्यामुळे मला आहे ना दुपारी
4-5 जणांचे फोन आले मला म्हणत तुम्ही नंबर आहे शेठचा, तानाजी शेठ, तुम्ही एकदा चर्चा करून बघा म्हणलं. मी बोलतो त्यांच्याशी. हा हा, कारण आता सध्या कॉम्पिटिशन सीझन आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणता बेल्ट फुल फ्लॅश मध्ये राहील? आमचा आता पश्चिम महाराष्ट्र पण बऱ्यापैकी चाललेला आहे आणि आता उत्तर महाराष्ट्र कमी होता. आता उत्तर महाराष्ट्र तुमच्या साईडचा चाललाय, पण अपवाद असा आहे की दोन हा, हा. तीन जिल्ह्यात संभाजीनगर असेल, बीड असेल, काही भागात वेगवेगळ्या ठिकाणी तेलीने थैमान घातलेलं आहे. अच्छा अच्छा. आणि त्या तेल्यामुळे बऱ्याचशा बागा गेलेल्या आहेत आणि हा, आजही हा. वातावरण तसं तेल्यासारखं पोषक आहे, अंगातून पाणी निघतंय. हो हो हो. त्यामुळं किती बागा राहतील आणि किती हा, हा. जातील आणि ते राहतील त्यांचे हा, हा. पैसे घडणार आहे. फक्त तुम्ही म्हणताय जसे 15 दिवस पुढे असणार आहे, बागा आज जर मैदानात आल्या हा, तर हा, मला हा. भूक आहे एक भाकरीची आणि मला जर 1.5 भाकरी वाढली तर मी नाही ना खाणार तेवढ्या. अगदी बरोबर आहे. ते नॅचरल नियम आहे. तुम्ही हम्म, हम्म. गडबडून जाऊ नका. आता तुम्ही तरी एक प्रगतशील बागायतदार आहात. हम्म, द्राक्षात हम्म. इतक्या दिवस काम केलेलं आहे. द्राक्षात सुद्धा अशीच संकट आलेली म्हणून द्राक्षाच्या बागा तुम्हाला काढावं लागल्या, आम्हाला काढावं लागल्या. आम्ही अगदी बरोबर आहे. 60 एकराची बाग मला काढावी लागली आमच्या फार्म हाऊस मध्ये. कारण पावसाचा अंदाज आला की व्यापाऱ्यांनी केलीच आहे की तुम्ही. अगदी बरोबर आहे. तसं डाळिंबात तरी होऊन नाही दिलेला आपण. हा, पण हा, हा. आता ह्याच्यात वेगवेगळे हवामान तज्ञ अंदाज देतात. लोक द्राक्षात वैतागून जातात, म्हणजे मग स्वस्त भावात द्यावं लागतं. तसं नाही, होतं ना, होतं ना. मला अंदाज आहे. मी डाळिंबाचा अंदाज देत आलेलो आहे आणि तो खरा आजपर्यंत ठरलेला आहे आणि सगळंच खरं ठरलं असं नाही. 2-5% माझा बी अंदाज फेल होऊ शकतो. हम्म, हम्म, हम्म. कारण अचानक जर पाऊस आला पुढं, आता इथं पाऊस उघडला आणि दिल्लीला आणि युपीला पाऊस चालू झाला, हे काय मला स्वप्नात आलेलं नाही. बरोबर आहे. पण ते एकदा पाऊस उघडल्यानंतर झाडं काय एका दिवसात फळ तयार करणार नाही, हे बी तितकं सत्य आहे. हो. याच्यासाठी 6 महिने घासावं लागते. बरोबर आहे. त्यामुळे काळजी नका करू. ओके ओके. म्हणजे सरासरी जरी आता समजा फुल फिल जरी सीझन चालू झालं तर स्टेबल राहतील रेट हे? आंबा 4-8 दिवसात आंबा कमी कमी होत जाईल उत्तर भारतातला. अच्छा अच्छा. तसा तो 15-20 जुलैच्या आसपास थोडासा आहे. त्या आंब्याचा इफेक्ट आहे. आंबा हा, हा. स्वस्त आहे. आंबा हम्म, जसा हम्म. संपेल तशी पुढची फळं बाजारात नाहीत. ओके ओके ओके. हो 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 हो. चालेल. आणि नाशिक विभागात कधी चक्कर? नाशिकला मागच्याच 2 आठवड्यापूर्वी आलो होतो, पण आता इकडे जरा इंदापूरकडे जास्त फिरतोय. हा हा हा. पण आलो की नक्कीच 1-2 दिवस असेल तिथं. चालेल चालेल. मग येण्याचा प्रयत्न करा वेळ भेटला तर. नक्की 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 नक्की. चालेल चालेल. ओके, धन्यवाद. हो 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 हो. चालेल. ओके. चल 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 ठीक.